सकाळी अर्ज केलेलं जात प्रमाणपत्र दुपारी मिळलंही, प्रमाणपत्र देण्याची घाई बघा, इतका तत्पर कारभार असा सवाल केला जातोय। नक्कीच पैशाचा व्यवहार झाला असेल असा गंभीर आरोप आता लक्ष्मण हाके यांच्याकडून करण्यात आलेला आहे। सकाळी अर्ज केलेलं जात प्रमाणपत्र दुपारी मिळलंही आणि प्रमाणपत्र देण्याची घाई बघा, इतका तत्पर कारभार चाललाय। आपल्यासोबत लक्ष्मण हाके हे स्वतः फोन लाईन वरून जोडलेला आहे। आपण आरोप केलेला आहे, नेमकं काय आपलं हे प्रकरण आहे? महाराष्ट्रामध्ये ओबीसी असो, विजयंती असो, एसबीसी असो अथवा एससी एसटी असो, एखादं कास्ट सर्टिफिकेट साठी ऍप्लिकेशन दिल्यानंतर 6 महिने खेटे घालायला लावतात हे अधिकारी। 6 महिने खेटे घालून सुद्धा काही लोकांना सर्टिफिकेट तेवढ्या 6 महिन्याच्या कालावधीत मिळत नाही। मुलांची ऍडमिशन असतात, अशा वेळी सुद्धा 6 महिने ऍडमिशन मिळत नाही। आम्हाला रिसीट द्यावी लागते त्या संस्थांना की आम्ही कास्ट सर्टिफिकेट साठी किंवा कास्ट व्हॅलिडिटीसाठी आम्ही ऍप्लिकेशन दिलेलं आहे आणि त्याची ही रिसीट आहे। आणि मग ती रिसीट ग्राह्य धरून आम्हाला ऍडमिशन वगैरे दिल्या जातात आणि जर ते सर्टिफिकेट नाही मिळालं तर ते ऍडमिशन वगैरे रद्द होतात। परंतु मी जे आता माझ्या फेसबुक पोस्टला एक सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट मी आता टाकलेलं आहे, 3/10/2025 रोजी ऍप्लिकेशन दिलंय आणि 3/10/2025 रोजीच कास्ट सर्टिफिकेट इश्यू सुद्धा केलेलं आहे। एवढी तत्परता त्या व्यक्तीनं किती वाजता हे ऍप्लिकेशन दिलं असेल आणि मग त्याला किती वाजता इश्यू केलं, म्हणजे 1 दिवसामध्ये, म्हणजे सकाळी जायचं, ऍप्लिकेशन द्यायचं आणि संध्याकाळी 6 वाजल्यानंतर त्यांनी परत हे ऍप्लिकेशन कास्ट सर्टिफिकेट इश्यू केलेलं आहे। ही जी तत्परता आहे, ही तत्परता माझ्या एससी एसटी बांधवाला, माझ्या ओबीसी बांधवाला, एखाद्या डोंगराच्या कुशीत राहणाऱ्या एखाद्या कातकरी बांधवाला, एखाद्या कंदार भाटाला, एखाद्या बेरडबेडे रामुशीला, एखाद्या गावगड्यातल्या छोट्या मायक्रो घटकाला, मसनजोगी असेल, पारधी असेल, कुडमुड्या जोशी असेल, मेडंग्या जोशी असेल, एखादा मेंढपाळ असेल, या बांधवाला अशा पद्धतीनं हे फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन राज्य करणारे महाराष्ट्राचं शासन तत्परता दाखवेल का? हा आमचा सवाल आहे या व्यवस्थेला। जी, धन्यवाद लक्ष्मणजी आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। लक्ष्मण हाके यांच्याकडून गंभीर आरोप हा करण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।